तुम्हाला या प्रपंचामध्ये संतुलितच जगायचं आहे. परमार्थ पण तुमचं करण्याची इच्छा आहे आणि प्रपंचही तुम्हाला झाला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. तर हा प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये जर समन्वय साधायचा असेल, मुलांना योग्य प्रकारचा रोल म्हणजे मुलांना वेळ दिला पाहिजे, पत्नीला वेळ दिला पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, वेगळ्या प्रकारचे रोल करता आले पाहिजेत. थोडक्यात तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका प्रपंचातल्या आणि परमार्थातल्या करता आल्या पाहिजेत. त्यासाठी मगाशी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला संतुलित जगायचं आहे. तुम्हाला तुमचं संतुलन जे आहे ते बिघडतं का म्हणे. मग ते कसं जगायचं? तर जगायचं जर असेल, संतुलित जगायचं असेल तर हे नामस्मरण तुम्हाला संतुलित जगायला शिकवणार. सुखदुःख जीवनामध्ये येणारच, कारण जीवनामधली 85% सुखदुःख ही स्वतः तयार करतो आपण. जीवन जगत असताना 85% सुखदुःख आपण स्वतः तयार केलेले आहेत आणि 15% सुखदुःख ही मागच्या जन्मातून घेऊन आलेलो. असं मिळून 100%चा जो गेन तयार झालेला आहे, 100%चा जो खेळ तयार झालेला आहे ते आपणच केलेलं आहे. त्याच्यामध्ये देव काहीच करत नाही. देव एवढंच बघतो की कर्म केलेलं आहेस, त्या कर्माप्रमाणे तुला फळ मिळतंय की नाही. पण ते कर्म पुसण्याचा अधिकार गुरु नाही. गुरुनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलात तर या कर्मांवर सुद्धा मात करता येते. पण गुरूंवर दृढ विश्वास पाहिजे, गुरूंवर प्रचंड श्रद्धा असली पाहिजे. गुरु वाक्य मंत्र मूलम, एवढा दृढ विश्वास ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळेला आपल्याला संतुलित जीवन जगता येतं. मनाचं आपण गुलाम जे झालेलो आहोत ते मनाला आपण गुलाम बनवलं पाहिजे. आता प्रश्न निर्माण झाला आहे, आपण म्हणजे कुणी बनवायचं? गुलाम बनवायचं म्हणजे कुणी बनवायचं? शरीरानं बनवायचं, मनानं बनवायचं की कुणी बनवायचं? तुम्ही माझ्या एका अभंगामध्ये सांगितलं आहे, देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. त्या जे शरीर आहे हे शरीर त्या मनाचं गुलाम झालं आहे. त्यामुळे त्या शरीराला आणि मनाला दोघांना सुद्धा तुमच्या आत्मतत्वाच्या अधीन करायचं आहे. आत्मतत्वाच्या अधीन केला की हे शरीर पण फाजीलपणा करणार नाही आणि मन पण फाजीलपणा करणार नाही. तेव्हा हे जे आपलं मन आहे या मनाला संतुलित बनवण्यासाठी, कारण अस्थिर केव्हा होतो आपण? मन अस्थिर होतं त्यावेळी. श्रीमंती असली तरी सुद्धा आपल्याला मनाची वकवक थांबत का नाही? तर कुणाला श्रीमंती हवी असते? शरीराला हवी असते की मनाला हवी असते की बुद्धीला हवी असते? कोण सांगेल? श्रीमंती आपल्या मनाला हवी असते. दुःख होत असतं ते दुःख आपल्या मनाला होत असतं. आनंद होत असतो तो आनंद आपल्या मनाला होत असतो. आणि म्हणून प्राचीन कालच्या ऋषीमुनींनी ते मर्म जाणलेलं आहे. आणि माणसाला जर देव व्हायचं असलं तर त्याच्यामध्ये दैवी गुणांचा विकास झाला पाहिजे. जो मानवी गुण आहेत या मानवी गुणाच्या पलीकडे तो गेला पाहिजे. मानवी गुण काय आहेत? तर मला उत्तम जगायचं आहे, हे मला हवं आहे. काम क्रोधादी विकारातून जी एनर्जी निर्माण होणार त्या एनर्जीचा, त्या ऊर्जेचा उपयोग करून मी जगणार, ही मानवता, ही माणुसकी. तर देवत्व काय? तर तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. म्हणजे दुसऱ्यासाठी ज्यावेळी जगणार आपण त्यावेळी आपल्यामध्ये दैवी गुण विकसित होणार आहेत. मग दुसऱ्याबद्दल मनामध्ये विचार चांगला येणं यासाठी सात्विकता हवी ना, समरसता हवी ना, बंधुभाव हवा ना आपल्या मनामध्ये. तो आहे परंतु तो दबलेला आहे, लपलेला आहे. तो बाहेर येण्यासाठी या मनाला धुवायचा आहे.
या मनाला पवित्र करायचं आहे, या मनाला स्वच्छ करायचं आहे. म्हणून नामस्मरण. म्हणून आम्ही सांगतो दररोज दिवसातून किमान 10 मिनटं तरी तुम्ही एकाग्र व्हा. आता नामस्मरण नाव कुणाचं चांगलं असेल सगळ्यात? देवाचंच असू शकतं. म्हणून आपण त्या ठिकाणी देवाचं नाव घेतो, कारण त्याच्यावरून सुद्धा परिणाम होतो ना. शब्द हे नाद ब्रह्म आहे. त्याच्यातून जो नाद तयार होतो तो कधी कधी मनाला आल्हाद देतो, कधी कधी मनाला वेदना देतो, कधी कधी मनाला उस्कवतो. हे नाद ब्रह्म जर सात्विक असेल तर मनावर सुद्धा परिणाम चांगला होतो. म्हणून आपण देवाचं नाव घेतो किंवा संताचं नाव घेतो किंवा गुरुचं नाव घेतो. आपल्या शास्त्रामध्ये गुरुनं अनन्य साधारण महत्त्व दिले. गुरुनं परब्रह्माची उपमा दिली. एवढं गुरूंमध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या दृष्टीनं गजानन महाराज एक व्यक्ती आहे की एक संत आहेत, माझ्या दृष्टीने ते परब्रह्म आहेत. तुम्ही त्याच्यावर भाव कसा ठेवता त्यावर या गोष्टी अवलंबून असतात. तसं त्या संताचं किंवा गुरुचं किंवा देवाचं नाव तुम्ही घेऊन वारंवार विशिष्ट लयमध्ये, विशिष्ट धूनमध्ये जर गायलात तर एक स्पंदन निर्माण होतात, लहरी निर्माण होतात. आणि या लहरी आपल्याला घुमवायला सुरुवात करतात आणि मन हळूहळू डोलायला लागतं आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींचा विसर पडतो. म्हणजे ॲटोमॅटिक दोन्ही मनं त्यामुळे एकत्र येतात. तेव्हा हे जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण वैज्ञानिकदृष्ट्या घ्या. देव प्रसन्न होईल का? तर देव तुम्हीच आहात. देव प्रसन्न होण्यासाठी, देव तुम्हाला समजण्यासाठी, देवासारखं वागल्याशिवाय, देवासारखं जगल्याशिवाय, देवासारखं राहिल्याशिवाय देव कधीच दिसणार नाही. मग भक्ती कशाला करायची? तर भक्ती यासाठी करायची, संयम वाढवण्यासाठी. कारण जीवनामध्ये संयम अत्यंत आवश्यक आहे. जीवनामध्ये नेतृत्व स्वतःचं करता आलं पाहिजे. बरेच क्वालिफाईड लोक आहेत पण स्वतःचं नेतृत्व स्वतःलाच करता येत नाही. जगाचं तर सोडूनच द्या. हे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती अपडेट करा. ती अपडेट होण्यासाठी, ती विकसित होण्यासाठी हे नामस्मरण आहे. म्हणून किती वाजता करता त्याला महत्त्व नाही, कसं करता त्याला महत्त्व आहे. ते नामस्मरण तुम्ही कसं करता त्याला फार महत्त्व आहे. म्हणून नामस्मरण करताना एकाग्रता फार महत्त्वाची. अत्यंत एकाग्रतेने करायचे. 10 मिनटं नाही जमत, 6-7 मिनटं करा. अर्थात 10 मिनटाचं टार्गेट ठेवू त्यावेळी कुठे 6-7 मिनटं होतील, नाहीतर 6-7 मिनटाचं टार्गेट ठेवलं तर 2 मिनटात होतील. आणि वारंवार त्या मनाला बजावलं पाहिजे, मी तुझा गुलाम होणार नाही. माझा ऐकायचं आणि एकाग्र व्हायचं म्हणजे व्हायचं. आपल्याला ताप येतो, अन्नावरची इच्छा मोडते. इच्छा कुणाची मोडलेली असते? मनाची. मनाला दम देतो ना अप्रत्यक्ष, चालणार नाही, जेवलं पाहिजे, उद्या हातपाय चालले पाहिजेत. आणि जेवतो ना त्याला आपण म्हणतो जबरदस्तीनं जेवला. मी जबरदस्तीनं जेवला, मला इच्छा नाही आहे. अरे इच्छा कुणाला नाही आहे? मनाला नाही आहे. तुझ्या जठराला नाही असं नाही, जठराला भूक लागलेलीच आहे, परंतु इच्छा मनाला नाही होत आहे. हे जसं तापामध्ये की आजारपणामध्ये आपण आपल्याला बजावतो ना, तसंच जे मगाशी दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचा प्रश्न होता, मन लागत नाही काय करू? तर मन लागण्यासाठी आपण आतून दटावलं पाहिजे. जमणार नाही, मला उत्तम जगायचं आहे, मला उत्तम प्रकारचे निर्णय घ्यायचे आहेत, मला नेतृत्व स्वतःचं करायचं आहे, मला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. त्यामुळे हे शरीरा निमूटपणे जप कर. मना तुला मी ऐकणार नाही, तुझं चालू देणार नाही. आपण बऱ्याच वेळा मनाला झिडकारतो ना. एखादी गोष्ट त्या मनाला हवी असते पण आपल्याला बुद्धीला पटत नाही, म्हणजे त्या आत्म्याला पटत नाही. त्या आत्म्याचं नाही करायचं. मनाला वाटत असते झालं पाहिजे पण नाही करत आपण. हे जसं त्यावेळेला त्या मनावर कंट्रोलिंग आणतो, चालणार नाही, ही नाही गोष्ट करायची म्हणजे नाही करायची. मग मनाला आपण रोखतो. याचा अर्थ आपल्याला मनाला कंट्रोल करता येतं, पण त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी एक ध्येय ठेवावं लागतं. ते ध्येय असेल उद्या मला उठायचं आहे, तेव्हा आज जेवलो नाही तर उद्या हातपाय हलणार नाहीत, जेवायलाच पाहिजे.
मला बरं व्हायला पाहिजे, मला गोळ्या घेतल्याच पाहिजे, घेतो ना आपण. तशा प्रकारचं ध्येय जर तुम्ही ठेवलं तर माझं मन लागत नाही हा प्रश्न निकालला सुटेल, की मला उत्तम प्रकारचं जीवन जगायचं आहे. मी एक बुद्धिवान प्राणी आहे, 84 लक्ष योनीमध्ये माझ्यासारखा बुद्धिवान प्राणी कोणीच नाही. त्यामुळे या इतर प्राण्यांपेक्षा मला वेगळं जगायचं आहे, वेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यायचे आहेत. आणि त्यामुळे मी मना तुझं ऐकणार नाही, तुला एकाग्र व्हावंच लागेल, निमूटपणे सण करावं लागेल. जसं आपल्याला इच्छा नसते, गिळायला पाहिजे म्हणजे घे आणि आपण जबरदस्तीनं खातोच की नाही. म्हणजे काय करतो, जिभेला, तर तोंडाला आणि वासनेला तिघांना पण दमदाटी देतो. देणारा कोण असतो? आतमध्ये कोणतरी आहे ना, ज्याला मी म्हणतो, ज्याला आत्मा म्हणतो, तो देतो. तर ह्या आत्म्याचा अंमल जसा जसा वाढवत जाल तसं तसं अज्ञान खाली बसत जाईल आणि एक मी हळूहळू क्षीण होऊन जाईल आणि दुसऱ्या मीचा उगम होईल. म्हणून नामस्मरण करायचं.